आज आपण येथे पालकची हिरवीगार भाजी बनवणार आहोत 2 ते 4 जणांसाठीचे। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी ते स्क्रीनवर दिलेलं आहे। तसेच येथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे आणि येथे मी पालकची एक जोडी कट करून स्वच्छ धुवून ती पाण्यात भिजत घातलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यात येथे मी 2 मूठभर शेंगदाणे, 6 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि मसाले घालून त्याची छान स्मूथ पेस्ट येथे तयार केलेली आहे। आता कढईमध्ये मी येथे 2 चमचे तेल घालून ते तेल छान तापल्यावर त्यामध्ये आपण जो पेस्ट तयार केली होती ती यात घातलेली आहे। ही पेस्ट आपल्याला छान हलवून घ्यायची आहे आणि स्लो गॅसवर तिला साइडने तेल सुटेपर्यंत आणि तिचा कलर बदलस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। जेव्हा या मसाल्यांचा तेल सुटलं जातं तेव्हा या भाज्यांना छान तरी सुद्धा येते आणि एक छान चव सुद्धा येते। आता यामध्ये मी येथे जी पालक आपण पाण्यात भिजवून ठेवली होती त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेऊन ती या कढईत घालून ती छान हलवून घेतलेली आहे आणि 5 मिनिटं ही पालक आणि मसाल्याला छान पाणी सुटल्यावर त्यामध्ये इथे मी मिक्सरचं भांडं धुवून साधारणतः 1 मिक्सरचं भांडंभर पाणी यात घालून घेतलेलं आहे आणि ही भाजी परत छान हलवून घेतलेली आहे। आता यामध्ये मी येथे पाव चमचा मीठ घालून ही भाजी परत हलवून घेतलेली आहे। हलवल्यानंतर तिला छान उकळी आल्यावर त्यावर मी येथे झाकण घालून घेतलेलं आहे। आता हे झाकण घालताना आपल्याला हे झाकण थोडंसं ओपन राहील असं आपल्याला हे झाकण घालायचं आहे, जेणेकरून त्याच्यात जी हवा तयार होते ती बाहेर पडली पाहिजे। या पद्धतीने जेव्हा आपण झाकण लावतो तेव्हा या शेंगदाण्याच्या ज्या भाज्या असतात त्या ओतू जात नाही। आता येथे आपली भाजी जेव्हा आटली जाते आणि घट्ट होते तेव्हा आपली ही पालकची भाजी छान तयार झालेली असते। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपली ही पालकची भाजी आता इथे तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।